ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मोदी सरकारने सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। राजकीय दृष्ट्या सोयीस्कर असलेल्या खटल्यांना या देशात प्राधान्य दिलं जात असल्याचं सुद्धा चव्हाण म्हणालेत। सुप्रीम कोर्टामध्ये 35,000 पेक्षा जास्त प्रकरणं न्यायालयात असल्याची आठवण सुद्धा चव्हाण करून द्यायला विसरलेले नाहीयेत। महाविकास आघाडीला फटका बसला, झटका बसला असं वक्तव्य जे केलं जाते ते चुकीचं आहे। त्यामध्ये काय झालं की सत्तेचा कसा दुरुपयोग होतोय याचे स्पष्ट उदाहरण आहे। आज देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 35,000च्या वर प्रकरणं बेलच्या प्रतीक्षेत आहेत। त्या लोकांना न्याय न देता फक्त एक ठराविक प्रकल्प कुणी सांगितलं, कुठून आदेश आले, त्या का प्राधान्य दिलं, त्या एका व्यक्तीचं प्रकरण घेतलं आणि जो काही न्याय द्यायचा तुम्हाला दिला। आमचा तुम्ही त्यामध्ये काय निवाडा दिला याबद्दल आमचं काही मत नाही आहे। फक्त तुम्ही एकच केस का घेतली,